आमचा हक्क आमचा हक्क घर आमचं सुरक्षित घर आमचं सुरक्षित घर आमचं सुरक्षित आम्ही आमचं घर वाचवण्यासाठी घर आमचं वाचवण्यासाठी आम्ही आमचं घर वाचवण्यासाठी स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात, पण ते आज खरे तर आमचे रक्षक नसून भक्षक झालेत। आम्हाला ते बेघर करायला बसलेत। आमच्या मुलांचं करिअर उद्ध्वस्त झाले। ह्या वयामध्ये आम्ही कुठे जाणार आहे? आता आम्ही घर घेऊ शकत नाही, तशी ताकद नाही आमच्यामध्ये। हा 35 वर्ष झाली आम्हाला कोणी त्रास नाही दिला, कोण आला नाही बोलायला ना। आता सगळ्यांना दिसतंय आणि दुनियाच्या बिल्डिंग आहेत बांधलेल्या त्या नाही दिसत, आमच्याच बिल्डिंग दिसतं। ही एक बिल्डिंग आहे ती। नवी मुंबई शहरामध्ये गरजेपोटी बांधलेल्या इमारती आहेत, मात्र घनसोली या परिसरातील साईविरा या परिसरातील शिवसेना आणि भाजप माजी नगरसेवकांचा वाद असल्याने याचा फटका रहिवाशांवर बसला आहे। साईविरा इमारत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तसेच कोर्टाचे आदेश असताना कोर्टाने असं म्हटलं आहे की कायदेशीर बाबी बघून याचं काय करता येईल ते पहा। तरी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि सिडकोचे अधिकारी या इमारतींवर डोळा ठेवून आहेत, कारण शिवसेना भाजपाचा वाद या इमारतींवर आहे। त्या भागातलं राजकारण या रहिवाशांवर भोगायची वेळ आली आहे। कॉमन मॅन आज नवी मुंबईत येत आहे। हा कॉमन मॅन यांना न्याय देणार का, हाच प्रश्न रहिवाशी विचारत आहे। पण आता ते राजकारण काय ते आम्हाला सामान्य वर्ग लोक आम्हाला माहित नाही त्यांचं काय ते, पण त्यांच्यामुळे आज आम्हाला बेघर व्हायची पाळी आलेली, रस्त्यावर राहायची वेळ आलेली। पण त्यांचं ते बघा, त्यांचं काय करायचं ते, पण आम्ही आमचं डिसिजन घेतलं की आम्ही बिल्डिंगच्या बाहेर येणार नाही। काय जे व्हायचं ते होते, जागेवरती आम्हाला मारा। आज आम्ही भेट घ्यायला तर जाणार आहोत, बघू साहेब काय म्हणतात, कारण ह्या अगोदर सुद्धा आम्ही प्रयत्न केलोय, पण आम्हाला पाहिजे तसं प्रोत्साहन कोणीच दिलेला नाही, कोणीच पाठिंबा दिला नाही। आणि जे काही नगरसेवक आहेत, माझी असतील, आजी असतील, कोणी असतील, स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात, पण ते आज खरे तर आमचे रक्षक नसून भक्षक झालेत। आम्हाला ते बेघर करायला बसलेत। आमच्या मुलांचं करिअर उद्ध्वस्त झाले। ह्या वयामध्ये आम्ही कुठे जाणार आहे? आता आम्ही घर घेऊ शकत नाही, तशी ताकद नाही आमच्यामध्ये। आज माझा मुलगा त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन तो आता सीए साठी तयारी करत होता। 1 महिन्यापासून अभ्यास होत नाही घरात, अक्षरशः आम्ही रोडवर आलोय। तर ह्याला जे काही जबाबदार असतील ना, त्यांनी विचार करावा आणि प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, आमची साईविरा वाचवा, बस आमचं हेच म्हणणं आहे। आज आम्हाला 35 वर्ष झाली, माझी मुलं लहानाची मोठी इथं झाली। हा आणि ही लोक आम्हाला त्रास कशाला देतात? 35 वर्ष पहिले यायचा होता ना आम्हाला सांगायला का बाबा इथं निघा म्हणून, आम्ही निघालो असतो ना। बिल्डिंग बांधली तर डोल्यावर आली त्यांचे, आम्ही पाण्यान बिण्यान चिखलन बिकलन राहायचे ते बरं होता ना। आता नाही, आता त्यांना बघवत ना आम्ही चांगल्या ठिकाणी आहोत। हे कुठचा कानून कायदा आहे यांचा? हा 35 वर्ष झाली आम्हाला कोणी त्रास नाही दिला, कोण आला नाही बोलायला ना। आता सगळ्यांना दिसतंय आणि दुनियाच्या बिल्डिंग आहेत बांधलेल्या त्या नाही दिसत, आमच्याच बिल्डिंग दिसत। ही एक बिल्डिंग आहे ती। माझी आज मना काय झाला असं, मी गणेश नायकाकडे गेलो, सगळे मंत्र्यांकडे गेलो, कोणी नाही काय केला। तिथं मला हार्ट अटॅक आला होता, कोण आला काय म्हणा बघायला? कोण नाही, मंत्री आला, कोण नाही बघायला आला, दवाखान्यात नेली मला। आज मला काय झालं, माझी पोरं उघड्यावर पडतील, कोण आहे इथं? हा आज मी आहे म्हणून माझी मुलं आहेत, मग काय करायचं तुम्ही सांगा, आता काय करायचं तू? आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सध्याच, आणि घर पडते ऐकून पूर्ण पुढचं भविष्याचा विचार होतोय, पुढे जाऊन आमचं काय होईल काय नाही। आता जर मेन मुद्दा तर हा आहे, ती बिल्डिंग इनलिगल आहे, तर तुम्ही आम्हाला पाणी कसं पुरवठा केला, लाईट बिल कशी दिली, आणि रजिस्ट्रेशन आधीपासून कसे काय चालू ठेवले तुम्ही? तुम्ही आता रजिस्ट्रेशन बंद केलेत, पण आधीपासून आम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे, तर आता बंद का केलेत? तर हा मुद्दा आहे। आमचे आई वडील 35 वर्ष झाले इथेच राहत आहेत। माझा जन्म इथं झालाय, मी 21 वर्ष इथंच लहानाचा मोठा झालोय। आता आमचं करिअर डेव्हलपमेंट करायची वेळ आहे। आता आमचं परीक्षा आहे, अभ्यास चालू आहे, आम्ही जायचं कुठे? आम्ही अभ्यास करायचा कुठे? ह्यो आमच्या पुढे सगळ्यात मेन प्रश्न आहे। आता इंदिरा गांधी यांनी 1970 साठी सांगितलेलं की राहील त्याची कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर। हा आपला आता तर तिन्ही सरकार एकत्र आहे, तरी या बाबतामध्ये आपण कोणी यांना लक्ष देत नाही। आमच्या आई वडिलांनी 2015 मध्ये ज्यांना यांना निवडून दिलं, त्यांच्यामुळे आज आमचं यांना घर पडतंय। हे पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट बघितलेली आहे। आमच्याकडे मी पूर्वी पण मगाशी सांगितलं की आमच्याकडे रजिस्टर खरेदी खत आहे। आमच्याकडे नामदेव आंबू वैतीकडून आम्ही जमीन विकत घेतलेली रजिस्टर खरेदी खत आहे आमच्याकडे।
त्याच्यानंतर आम्ही सिडको प्रशासनाला 2002 साली पत्र दिलंय की त्यावेळेला कारवाई करायला सिडको प्रशासन आलं होतं. त्यावेळेला आम्ही पत्र दिले की आम्ही गरजेपोटी घरं बांधलेली आहेत, आम्हाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या किंवा आमचं पुनर्वसन करा. तर त्यांनी त्यावेळेला त्याच्यानंतर आम्हाला त्या पत्राचं उत्तर पण दिलं नाही. तेव्हापासून आम्ही राहतोय, तेव्हापासून सिडको आजपर्यंत आमच्याकडे आलं नाही केव्हाच. मग आजच का एक माजी नगरसेवक प्रशांत धनाजी पाटील त्यांनी हेतू परस्पर हे कारवाई केली आमच्यावर. आम्ही पूर्वी त्यांना मदत करायचो, पूर्वी ते नगरसेवक असताना आम्ही मदत केलेली आहे त्यांना, पण त्यांनी आज का केलं आम्हाला माहित नाही. ह्या जी घटना इथे आपण पाहिलोय सायलीला मध्ये जी सायविरामध्ये जी सिडको महानगरपालिकेने घेतलेली कारवाई, मला असं वाटतं कारवाई करण्याच्या अगोदर त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कोर्टाचा अवमान तुम्ही स्वतः करताय की आम्ही करतोय. कोर्टाने जे तुम्हाला निर्देश दिले होते 2015 पासूनचे बांधकाम तुम्ही अनधिकृत आहे ते तोडायला घ्या, तुम्ही 2015 पासूनचे बांधकाम तुम्ही सोडलेत आणि नवीन बांधकाम तुम्ही धावताय, काय गरज आहे? जर तुम्ही कारवाई करायची आहे तुम्हाला तर तुम्ही रितसर कारवाई करा ना. जी बांधकाम 15 पासून आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाहीये. जी आज लोक स्वतःचा बोलतो ना जागा जमिनी विकून ज्या 35 वर्षापासून इथे लोक राहत आहेत, त्यांच्याकडे खाण्यासाठी मोबदला नव्हता, त्या लोकांनी कुठून तरी कर्ज काढली, गावाकडची जमीन विकली, स्वतःचे दागिने विकून घरं त्यांनी गरजेपोटी त्यांनी घरी गेला, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला धावताय. हे कुठेतरी शासनाला समजलं पाहिजे. मी माननीय सन्माननीय उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की ह्या लोकांना तुम्हीच न्याय देऊ शकता, कारण तुम्ही स्वतःलाच आपण बोलतो आपण एक डेडिकेटेड कॉमन मॅन, स्वतःला तुम्ही आम्हाला समज शकतो डेडिकेटेड कॉमन मॅन आहात. या सर्व कॉमन मॅनसाठी आज तुम्ही रस्त्यावरती आम्ही उतरलोय, तुम्ही सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचा हातभार द्या. पहिली गोष्ट मला सर्वांना सांगायचं की हा राजकारण करण्याची वेळ नाहीये. ह्याच्यामध्ये जर तुम्ही राजकारण कोण करत असाल तर दुर्भाग्य गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण ह्या मला असं वाटतंय जे वोटिंग असतात ना, वोटिंग जे करणे असतात नाही, सर्वसामान्य लोक असतात, टावरमध्ये लोक वोटिंग करत नाहीत, हा सगळ्यात मोठा मुद्दा याच्यामध्ये येतो. आज ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी मेडिकलचे प्रॉब्लेम आहेत. या बिल्डिंग मध्ये एक महिला आज प्रेग्नेंट आहेत, कुठे जाते त्या टायमाला अशा लोकांनी? आज 9 महिन्याचे प्रेग्नेंट महिला आहेत, त्या लोकांनी काय करायचं काय? आज बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय अनधिकृत बांधकामावरती कारवाई करायला येतात. तुम्ही कारवाई करण्याच्या वेळेला बिल्डिंग काय एका दिवसात बनत नाही ना साहेब. बिल्डिंग बनण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. या ठराविक कालावधीमध्ये तुमचा शासकीय अधिकारी तुमचा कर्मचारी इकडे वाकूनही बघत नाही. त्या टायमाला तुमचा कुठले अधिकारी येत नव्हतं का काम थांबवलं पाहिजे, अनधिकृत आहे. जर तुम्ही त्याच टायमाला जर काम थांबवलं असतं कदाचित ह्या लोकांनी घरे घेतली नसतीत ना, किंवा ही लोक तिथपर्यंत पोहोचली नसतीत. हे कुणामुळे झालंय, याला जबाबदार कोण आहे, ही सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं नाहीये आणि वैयक्तिक कोणाला आम्हाला सांगायचं पण नाहीये. आम्हाला एवढंच माहिती आहे की सिडको असेल किंवा महानगरपालिका असेल, ह्याने जो याचिका दाखल केली होती किशोर शेट्टींनी, त्याने बऱ्याचशा बिल्डिंगचे नाव त्याच्यामध्ये टाकलेले किंवा त्यांनी सरसकट नई मुंबईमध्ये याचिका टाकलेल्या की अनधिकृत बांधकाम आहेत. त्यांनी जो शासनाने जो निर्णय दिलेला आहे, जो कोर्टामधून निर्णय आलेला आहे की 2015 नुसार जे बांधकाम अनधिकृत त्यांच्यावर सरसकट कारवाई करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलंय त्यांच्याकडे रेमेडी आहे, त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट जागेचे असतील, जे काही खरेदी करत असेल किंवा जे काही जुने डॉक्युमेंट असतील त्याचा वापर करून ती जागा नियमित कशी करता येईल याचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं उल्लेख केलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी न करता तुम्ही डायरेक्ट येऊन लोकांचे घरं तोडण्याचं काम करताय, हे कुठेतरी चुकीचं आहे.